आपण मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबट्रॅक्शन हे प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करत असताना आपल्याला प्लेस व्हॅल्यूची फार आवश्यकता पडते. आपल्याला कोणता डिजिट कोणत्या प्लेसला आहे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. आणि आपण नियरेस्ट टू 10, नियरेस्ट टू 100, नियरेस्ट टू 1000 करत असताना पण आपल्याला प्लेस व्हॅल्यूची आवश्यकता पडते. आपल्याला कोणता डिजिट कोणत्या प्लेसला येतो हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तर आपण आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू कशा काढायच्या आणि कोणते नंबर्स काउंट कसे करायचे ते आपण आज पाहणार आहोत. तर आपण येथे आपण एक नंबर घेतलेला आहे. तो आहे 1 2 3 4 5 6 डिजिट नंबर आहे. हा आपला 6 डिजिट नंबर आपण घेतलेला आहे. तर त्याला आपण वरमध्ये लिहिलेला आहे. त्याच्यावरती त्याची प्लेस जो डिजिट ह्या प्लेसला येतो त्या डिजिटची आपण तिथे लिहिलेलं आहे. तर तिथे आहे 1 प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000 प्लेस आणि लॅक प्लेस. तर आपण इथून काउंट करायचं. हा आहे 1 प्लेसचा डिजिट. हा जो फर्स्ट डिजिट आपल्या राईट साईडला जो फर्स्ट डिजिट येईल हा आहे 1 प्लेस. हा आहे सेकंड नंबरचा आहे 10 प्लेसला, थर्ड नंबरचा आहे 100 प्लेसला आणि फोर्थ नंबरचा आहे 1000 प्लेसला आणि फिफ्थ नंबरचा आहे 10,000 आणि सिक्स्थ नंबरचा आहे लॅक प्लेसला. तर आपण आता हे 100 प्लेस आणखी सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. तर ते आपण कसे काढायचे ते आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तर आता आपण येथे प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू काढू. आपण पहिले 5 ची प्लेस व्हॅल्यू काढू. तर आता प्लेस व्हॅल्यू काढताना आपल्याला हा डिजिटचा कोणत्या नंबरला येतो, हा फर्स्ट नंबरला येतो. तर फर्स्ट नंबरला येतो म्हणून याची प्लेस व्हॅल्यू राहील फक्त 5. 5 ची 5च राहील. आता आपण हे प्लेस व्हॅल्यू काढली, पण काही स्टुडंट फेस व्हॅल्यू करताना चुका करतात. तर ते प्लेस व्हॅल्यू प्रमाणेच फेस व्हॅल्यू लिहितात. पण फेस व्हॅल्यू मध्ये तुम्हाला तो नंबर जो आहे त्याचा जो नंबर आहे तो जशाचा तसाच येईल. म्हणजे त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही. जर 5 ची तुम्हाला फेस व्हॅल्यू विचारली आहे तर तो 5 ची येणार. जर 2 ची विचारली आहे तर 2 ची येणार. आणि येथे आता प्लेस व्हॅल्यू मध्ये आपण 2 ची प्लेस व्हॅल्यू काढू. आता 2 ची प्लेस जे आहे ते 10 प्लेसला आहे. 2 कोणत्या प्लेसला आहे तर 10 प्लेसला आहे. तर 2 ची प्लेस व्हॅल्यू इथे येईल 20. आता तुम्ही जो 10 प्लेसला आहे तर 10 मध्ये एक काय राहतो, 1 वर एक 0 राहतो. त्याप्रमाणे तुम्ही 2 वर 0 द्या. 10 प्लेसला असल्यामुळे तो 2 वर 0 दिला, त्याची प्लेस व्हॅल्यू येईल 20. आता त्यानंतर फेस व्हॅल्यू. तर फेस व्हॅल्यू काही मुलं सॉल्व्ह करताना त्याची 20 करून टाकतात, पण ते 20 न करता फेस व्हॅल्यू पण त्याची किती येईल तर फेस व्हॅल्यू फक्त 2च राहील. जो डिजिट आहे तो डिजिट राहणार आहे. तर हे झाली 2 ची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू. आपला थर्ड नंबरचा डिजिट आहे 9, जो आहे 100 प्लेसला. आता 100 प्लेसला आपल्याला माहित आहे 100 वर 2 0 येतात. आपण आपल्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर 100 वर 2 0 येतात म्हणून आपण आपल्या प्लेस व्हॅल्यू मध्ये 9 वर काय करू, आपण 2 0 देऊ, म्हणजे जो 100 प्लेसला आहे. तर हे झालं आपला आन्सर. प्लेस व्हॅल्यू झाली 9 ची 900. आणि आता फेस व्हॅल्यू. तर फेस व्हॅल्यू आपण सांगितल्याप्रमाणे 9 ची 9च राहणार आहे. त्यानंतर आपला फोर्थ नंबरचा डिजिट आहे 1 आणि तो आहे 1000 प्लेसला. आता 1000 वर आपल्याला माहित आहे 1000 वर किती 0, 3 0 येतात. त्यामुळे आता 1000 वर 3 0 येत असल्यामुळे आपल्या याच्यात 1 ची पण याच्यावर 3 0 येईल. म्हणजे 1000 ची प्लेस 1 ची प्लेस व्हॅल्यू झाली 1000 प्लेसला असल्या कारणाने 1000. त्यानंतर आता 10,000. तर 10,000 वर आपल्याला माहित आहे 4 वर किती 0 येतात तर 4 0 येतात. तर आपण 1 2 3 आणि 4. तर हे झाली आपली 10,000 ची 10,000 प्लेसला असलेल्या 4 ची प्लेस व्हॅल्यू. आता आपण इथे आपल्याला 1 ची फेस व्हॅल्यू 1 आणि 4 ची फेस व्हॅल्यू 4च राहणार आहे. आपला नेक्स्ट डिजिट आहे 1, जो लॅक प्लेसला आहे. आता आपल्याला माहितच आहे का लॅक वर 5 0 येतात. त्यामुळे तुम्ही काय करा, 1 वर लॅक प्लेसला असल्या कारणाने तुम्ही 1 2 3 4 आणि 5 0 देऊ शकता. आणि नेहमीप्रमाणे जसं आपण 1 ची फेस व्हॅल्यू काय येईल 1च येईल. तर अशा प्रकारे आपण ह्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू कशी काढायची ते पाहिली आहे. तर तुम्ही याच्यावर आणखी दुसरं एक्झाम्पल घेऊन त्याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू काढू शकता आणि अशाच प्रकारे तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता. जर ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि